सेक्शन 94 आहे, जे फॉर एक्झाम्पल घेऊया आपण की एखादा फ्लॅट कोणीतरी मॉर्गेज केलेला आहे बँकेकडे, सोसायटीचा आणि त्या मेंबरचा डिस्प्यूट आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काय होतं की तो बँक जिंकते आणि तो ऍक्च्युअली बँकेच्या मालकीचा तो फ्लॅट होतो. अशा परिस्थितीमध्ये काय होतं की मेंबर आणि सोसायटीच्या मध्ये ऑलरेडी जर एखादा डिस्प्यूट चालू असेल त्या फ्लॅटच्या संदर्भात, तर आता नव्याने ह्या बँकेचा इथे अधिकार झालाय, तर त्याच्यामुळे कोर्ट काय म्हणतं की अशा परिस्थितीमध्ये जरी ही बँक आमचा मेंबर नसली तरी सुद्धा ती बँकला आपण इथे पार्टी म्हणून घेऊ शकतो. का घेऊ शकतो? कारण त्या फ्लॅटच्या संदर्भात जी काय ऑर्डर होईल ती ह्या बँकेला सुद्धा बंधनकारक असावी म्हणून. बी जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जर एखाद्या केसमध्ये एखाद्या चुकीच्या पद्धतीने म्हणजे जी वादी आणि प्रतिवादी पैकी जर कोणीतरी कोर्टाच्या मते जरुरी पार्टी नाहीये, नेसेसरी पार्टी नाही, ह्यांचं इथे काही काम नाहीये, भले ते मेंबर असले तरी कोर्ट त्यांना डिलीट करू शकतो. आणि तिसरा जो आता आपला महत्वाचा मुद्दा चालू आहे, तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कुठची कॅटेगरी, कोऑपरेटिव्ह कोर्टाला अशी पॉवर आहे जिथे त्यांना गरज वाटेल तिथे एखादा जर डिस्प्यूट पेंडिंग असेल तर त्या डिस्प्यूट मध्ये अर्ज करो किंवा न करो, जर कोर्टाला वाटलं इन फेअरनेस ही ट्रायल व्यवस्थित चालण्यासाठी, ह्या ट्रायल मध्ये जेवढे काही मुद्दे आलेले आहेत त्या मुद्द्यांचं व्यवस्थित उत्तर मिळण्यासाठी जर आपल्याला एखादी बाहेरची पार्टी म्हणजे जी मेंबर नसली किंवा 91(1)(a) to E मध्ये पण बसत नसली तरी सुद्धा त्या पार्टीला कोर्ट याच्यामध्ये पार्टी बनवून घेऊ शकतो. आणि तशाच पद्धतीने त्याचाच ह्याच सेक्शनचा आधार घेऊन ह्या कोर्टाने असं म्हटलेलं आहे की डेव्हलपरला जर अशा केसेस मध्ये इन्व्हॉल्व केलं तर त्याच्यात काहीही चुकीचं होणार नाही. भले तो रँक स्ट्रेंजर जरी शब्द वापरला असला विरोधकांनी तरी सुद्धा तो रँक स्ट्रेंजर असला तरी तुम्ही आरोप करताना त्याच्यावरती आरोप केलेले आहेत की सोसायटीच्या कमिटीच्या मेंबर्सनी त्या माणसाबरोबर संगनमत करून तुम्ही सोसायटीच्या हिताच्या पलीकडे जाऊन काम केलेलं आहे आणि म्हणून हे रेझोल्युशन हे इल्लीगल आहे असा तुम्ही जेव्हा दावा करतात तेव्हा तो मनुष्य ज्याच्यावर तुम्ही आरोप केला त्याला ह्या केसमध्ये पार्टी बनवून घेणे गरजेचे. आणि जर त्यांनी येऊन म्हटलं की माझ्यावर आरोप आहे मला देखील पार्टी बनवा, तर त्याला पार्टी न बनवण्याचं काही कारण नाहीये, उलट त्याला पार्टी बनवायलाच पाहिजे. मेंबर्सचे जे वकील होते त्यांनी असा पुढे दावा केला की कोऑपरेटिव्ह सोसायटीचं जे कोर्ट आहे त्याच्यामध्ये काही ठराविक प्रकारच्याच केसेस चालू शकतात, तर असं तुम्ही स्ट्रेंजरला जर याच्यामध्ये आणलं तर मग ही केस या कोऑपरेटिव्ह कोर्टाच्या याच्यातनं बाहेर निघून जाईल. तर जस्टिस मारण्याने फार सुंदर शब्द वापरले की ह्यांना जी भीती आहे की हा खिडकीतनं आतमध्ये येईल डेव्हलपर आणि दारातनं सूटच बाहेर फेकून देईल, तर ही भीती खरी नाहीये. का अलाव केलं इथे पार्टी व्हायला की त्यांनी इकडे येऊन त्याच्या विरुद्ध जे आरोप आणि त्याचे काय म्हणजे हा रेझोल्युशन कोल्युजननी झालाय की नाही ह्याच्यासाठी त्याचं इथे असणं गरजेचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तो सोसायटीच्या विरुद्ध काही ऑर्डर मागत नाहीये, ठेवावं रेझोल्युशन का कॅन्सल करावं ह्याच्यासाठी ह्या माणसाचं इथे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून याला इथे जर आपण ठेवला, सामील करून घेतला या केसमध्ये, तर ती केस इफेक्टिव्हली आणि कम्प्लिटली असा शब्द म्हणजे तो सेक्शन मधला शब्द आहे की एखादी केस इफेक्टिव्हली आणि कम्प्लिटली पूर्ण होण्यासाठी जर काही कोणाला पार्टी बनवायचं असेल तर त्याला बनवा.